नमस्कार मित्रांनो, स्पर्धा परीक्षा मराठी चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। मे महिन्यामधल्या चालू घडामोडीचा हा आपला दुसरा व्हिडिओ आहे। यापूर्वीच्या सगळ्या व्हिडिओच्या लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत, त्यावर क्लिक करून तुम्ही यापूर्वीचे सगळे व्हिडिओज पाहू शकता। व्हिडिओ आवडले तर व्हिडिओ लाईक करा, चॅनल आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा। आता आपण आजचा व्हिडिओ सुरू करूयात। आजचा आपला पहिला प्रश्न आहे, कोनेरू हम्पी ही खेळाडू खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 बुद्धिबळ। ही बघा, ही आहे कोनेरू हम्पी, भारतीय महिला ग्रँडमास्टर आहे। ही बुद्धिबळ या खेळाशी संबंधित खेळाडू आहे। ग्रँडमास्टर ही बुद्धिबळ या खेळामधली एक पदवी आहे किंवा सर्वोच्च अशी पदवी आहे, जी फिडे म्हणजे आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघाकडून दिली जाते। आणि कोनेरू हम्पी ही भारताची महिला ग्रँडमास्टर आहे किंवा महिला बुद्धिबळपटू आहे। आणि सध्या चर्चेमध्ये आहे कारण नुकतंच हिने पुणे बुद्धिबळ ग्रँड प्रिक्स ही स्पर्धा जिंकलेली आहे। पुणे बुद्धिबळ ग्रँड प्रिक्स 2025 ही स्पर्धा या कोनेरू हम्पीने बुल्गारिया या देशाच्या इंटरनॅशनल मास्टर नॅग्युअल सलीमोवा हिला नमूद जिंकलेली आहे। उत्तर असेल पर्याय क्रमांक 4 बुद्धिबळ। इथे कोनेरू हम्पीचा उल्लेख केलेला आहे। कोनेरू हम्पी आंध्र प्रदेशचे आहे। 2002 मध्ये हिला ग्रँड मास्टर ही पदवी मिळालेली आहे। यासोबतच कोनेरू हम्पीला 2003 मध्ये अर्जुन पुरस्कार, 2007 मध्ये पद्मश्री आणि 2021 मध्ये BBC इंडियन स्पोर्ट्स वुमन ऑफ द इयर या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेला आहे। पुढचा प्रश्न, नुकत्याच संपन्न झालेल्या आशियाई किंवा दुसऱ्या आशियाई योगासन चॅम्पियनशिप 2025 या स्पर्धेमध्ये भारताने किती पदक जिंकली आहेत? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 87। ही जी स्पर्धा आहे आशियाई योगासन चॅम्पियनशिप, ही स्पर्धा नुकतीच भारतामध्ये नवी दिल्ली या ठिकाणी संपन्न झालेली आहे। आणि या स्पर्धेमध्ये भारताने 83 सुवर्ण पदक, 3 रौप्य पदक आणि 1 कांस्य पदक जिंकलेलं आहे। एकूण 87 पदकं जिंकलेली आहेत। या 87 पदकासह भारत यामध्ये पहिल्या स्थानावर राहिलेला आहे। पर्याय क्रमांक 3 87 हे याचं बरोबर उत्तर असेल। ही आहे दुसरी आशिया योगासन चॅम्पियनशिप जी भारतामध्ये झाली। मग जर असं विचारलं की पहिली आशियाई योगासन चॅम्पियनशिप कुठे झाली होती, तर ते 2022 मध्ये थायलंडमध्ये बँकॉक या ठिकाणी संपन्न झाली होती, हे लक्षात ठेवा। पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणाची नुकतीच भारतीय वायुसेनेचे नवीन उपप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 नर्मदेश्वर तिवारी। हे बघा, हे आहेत नर्मदेश्वर तिवारी आणि यांची नुकतीच भारतीय वायुसेनेचे नवीन उपप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे। त्यांनी एअर मार्शल सुजित पुष्पाकर धारकर यांची जागा घेतलेली, जे नुकतेच 30 एप्रिल या दिवशी सेवानिवृत्त झालेले आहेत। उत्तर असेल पर्याय क्रमांक 2 नर्मदेश्वर तिवारी हे भारतीय वायुसेनेचे नवीन उपप्रमुख बनले आहेत। भारतीय वायुसेना किंवा भारतीय वायुदल स्थापन झालेलं आहे 8 ऑक्टोबर 1932 या दिवशी। मुख्यालय आहे नवी दिल्ली या ठिकाणी आणि सध्या भारतीय वायुदलाचे प्रमुख आहेत एअर चीफ मार्शल अमरप्रीत सिंग। जर असं विचारलं की भारतीय लष्कर प्रमुख कोण किंवा भारताच्या लष्कराचे प्रमुख कोण आहेत, ते असतील जनरल उपेंद्र द्विवेदी। भारतीय नौदल प्रमुख आहेत व्हाईस ॲडमिरल कृष्णा स्वामीनाथन। भारतीय लष्कर दिन दरवर्षी 15 जानेवारी या दिवशी असतो। भारतीय वायुदल 8 ऑक्टोबर आणि भारतीय नौदल दिन जो आहे तो 4 डिसेंबर या दिवशी साजरा केला जातो। नेक्स्ट, 2026चा ICC महिला विश्वकप खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात येणार आहे? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 इंग्लंड। ICC महिला T20 वर्ल्ड कप 2026 जो आहे तो इंग्लंडमध्ये आयोजित केला जाणार आहे। आणि नुकतीच ICCने घोषणा केलेली आहे किंवा ICCने या वर्ल्ड कपच्या ज्या डेट्स आहेत त्या घोषित केलेल्या आहेत। ही स्पर्धा किंवा ICCचा महिला विश्वकप 2026 मध्ये 12 जून ते 5 जुलै या कालावधीमध्ये होणार आहे। उत्तर असेल पर्याय क्रमांक 2 इंग्लंड। इथे ICCचा उल्लेख आलेला आहे। ICC स्थापना झालेली आहे 15 जून 1909। ICC लॉंग फॉर्म होतो इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिल। मुख्यालय आहे दुबई UAE या ठिकाणी। अध्यक्ष आहेत भारताचे जय शाह आणि उपाध्यक्ष आहेत इम्रान ख्वाजा। नेक्स्ट, भारत सरकारने नुकतीच खालीलपैकी कोणाची राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 आलोक जोशी। 22 एप्रिल 2025 या दिवशी जम्मू काश्मीरमधील पहलगाम या ठिकाणी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारने राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मंडळाची पुनर्रचना केली असून या अंतर्गत माजी रॉ प्रमुख आलोक जोशी यांची आता राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मंडळाच्या अध्यक्षपदावर निवड करण्यात आलेली आहे। या मंडळाच्या अध्यक्षपदी झालेली आलोक जोशी यांची नियुक्ती जी आहे ती भारताच्या राष्ट्रीय सुरक्षेसाठी किंवा भारताची राष्ट्रीय सुरक्षा अधिक मजबूत करण्यासाठी एक महत्त्वाचं पाऊल मानलं जात आहे। या नव्याने स्थापन झालेल्या 7 सदस्यीय मंडळामध्ये सशस्त्र दल आणि
नागरी सेवांमधील अनुभवी आणि प्रतिष्ठित अशा माजी अधिकाऱ्यांचा समावेश आहे. उत्तर असेल पर्याय क्रमांक 4 आलोक जोशी. चा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या देशाने नुकतीच एका शक्तिशाली नॉन न्यूक्लिअर हायड्रोजन बॉम्बची यशस्वी चाचणी घेतली आहे? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 चीन. चीन या देशाने नुकतीच एका शक्तिशाली अशा नॉन न्यूक्लिअर हायड्रोजन बॉम्बची यशस्वी चाचणी घेतली आहे. या बॉम्बमुळे जगभरातील शस्त्रास्त्र स्पर्धेला एक नवं वळण लागण्याची शक्यता आहे आणि हा बॉम्ब मॅग्नेशियम हायड्राईड नावाच्या एका स्थायीरूप हायड्रोजन सामुग्रीचा वापर करून तयार करण्यात आलेला आहे. हा बॉम्ब चीनच्या शिप बिल्डिंग कॉर्पोरेशनच्या संशोधन संस्थेने विकसित केलेला आहे. उत्तर असेल पर्याय क्रमांक 1 चीन. चीन मॅपमध्ये इथे आहे चीन, राजधानी आहे बीजिंग, सध्या राष्ट्रपती जी जिनपिंग आणि चलन आहे रेन मिन बी. नेक्स्ट, खालीलपैकी कोणत्या भारतीय व्यक्तीला नुकताच फिजी या देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 मधुसूदन साई. मधुसूदन साई एक भारतीय आध्यात्मिक मार्गदर्शक व सामाजिक सुधारक आहेत जे सेवा आणि अध्यात्माच्या माध्यमातून जागतिक स्तरावर कार्य करतात आणि यांना नुकतंच फिजी या देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार कॅम्पेनियन ऑफ द ऑर्डर ऑफ फिजी हा देऊन सन्मानित केलेला आहे. हा पुरस्कार त्यांना फिजीचे राष्ट्रपती ऋतू नाईकामा लाला बलाबू यांच्या हस्ते देऊन सन्मानित करण्यात आलेला आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 मधुसूदन साई हे याचं बरोबर उत्तर असेल. पुढचा प्रश्न आहे, नुकतेच वयाच्या 92व्या वर्षी निधन झालेले MGS नारायणन कोण होते? उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 इतिहासकार. हे बघा, हे होते MGS नारायणन आणि हे एक भारतीय इतिहासकार, शैक्षणिक आणि राजकीय भाष्यकार होते आणि यांचं नुकतंच वयाच्या 92व्या वर्षी निधन झालेलं आहे. 2001 ते 3 दरम्यान ते भारतीय ऐतिहासिक संशोधन परिषदेचे अध्यक्ष देखील राहिलेले आहेत. नेक्स्ट, खालीलपैकी कोणत्या संस्थेने नुकताच जागतिक सामाजिक अहवाल 2025 प्रसिद्ध केला आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 संयुक्त राष्ट्रसंघ. वर्ल्ड सोशल रिपोर्ट किंवा जागतिक सामाजिक अहवाल जो आहे तो नुकताच युनायटेड नेशन्स किंवा संयुक्त राष्ट्रसंघ या संस्थेनं प्रसिद्ध केला आहे. हा अहवाल सामाजिक प्रगतीला गती देण्यासाठी, नवीन धोरणात्मक सहमत आणि दृष्टिकोन देण्यासाठी, इक्विटी, सर्वांसाठी आर्थिक सुरक्षितता आणि सामाजिक बांधिलगिरी या 3 तत्वावर आधारित तयार करण्यात आलेला आहे. उत्तर असेल पर्याय क्रमांक 4 संयुक्त राष्ट्रसंघ. संयुक्त राष्ट्रसंघ ही आंतरराष्ट्रीय विधी, आंतरराष्ट्रीय सुरक्षा, आर्थिक विकास आणि सामाजिक प्रगती व मानवाधिकार या बाबींमध्ये सहकार्य सुलभ करणं आणि जागतिक शांतता प्राप्त करणं यासाठी 24 ऑक्टोबर 1945 या दिवशी स्थापन केलेली एक आंतरराष्ट्रीय संस्था आहे. हिचं मुख्यालय आहे न्यूयॉर्क सिटी या ठिकाणी आणि सध्या सरचिटणीस आहेत अँटोनियो गुटेरस. पुढचा प्रश्न, सध्या चर्चेत असलेला लाहोल स्पिती खालीलपैकी कोणत्या राज्यातील जिल्हा आहे? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 हिमाचल प्रदेश. लाहोर स्पिती हा हिमाचल प्रदेश राज्यामधला जिल्हा आहे आणि सध्या चर्चेमध्ये कारण नुकताच हा जिल्हा जो आहे तो भारतामधला पहिला महिला प्रशासनिक जिल्हा बनलेला आहे. या जिल्ह्यातील सगळ्या महत्त्वाच्या प्रशासनिक पदावर महिला कार्यरत आहेत. यासोबतच इथल्या खासदार आहेत कंगना राणावत, आमदार आहेत अनुराधा राणा. यासोबत इतर महत्त्वाची जी पदं जिल्ह्यामधली ही सगळी पदं महिलांकडे देण्यात आलेली आहेत. उत्तर असेल पर्याय क्रमांक 2 हिमाचल प्रदेश. हिमाचल प्रदेश मॅपमध्ये इथे हिमाचल प्रदेश, राजधानी आहे शिमला, सध्या राज्यपाल आहेत शिवप्रताप शुक्ला आणि मुख्यमंत्री आहेत सुखविंदर सिंग. त्यानंतर आजचा प्रश्न ज्याचं उत्तर तुम्हाला खाली कमेंट्समध्ये द्यायचं आहे. प्रश्न आहे, सध्या चर्चेत असलेले डॉक्टर भीमराव आंबेडकर वन्यजीव अभयारण्य खालीलपैकी कोणत्या राज्यात स्थित आहे? ऑप्शन्स आहेत छत्तीसगड, तेलंगणा, कर्नाटक आणि मध्य प्रदेश. याचा बरोबर उत्तर तुम्हाला खाली कमेंट्समध्ये द्यायचं आहे.